नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते। 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते। तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, सातारामध्ये किती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली? सातारामध्ये किती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 64वी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, 2022 महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? 2022 महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, 2021 यावर्षी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? 2021 यावर्षी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, प्रथम महिला ज्ञानपीठ विजेता कोण आहेत? प्रथम महिला ज्ञानपीठ विजेता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आशा पूर्णादेवी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर क्रमांक 2 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नगरी
नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उदगीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत सासने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 एम.एन. रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या द्विग्रही कायदेमंडळ आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही कायदेमंडळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या इसूर उडाना हा कोणत्या देशाचा अष्टपैलू खेळाडू आहे? नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या इसूरू उडाना हा कोणत्या खेळाचा अष्टपैलू खेळाडू आहे? तर क्रमांक 1 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तेलंगणातील रामप्पा मंदिराला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यास विरोध करणारा एकमेव देश कोणता होता? तेलंगणातील रामप्पा मंदिरला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यास विरोध करणारा एकमेव देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पंचमुली तलाव डॅशच्या जवळ आहे? पंचमुली तलाव डॅशच्या जवळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क सुरू केले आहे? डॅशच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित भीमसेन जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे? कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज डॅश हे गोवा येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आले? स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज डॅश हे गोवा येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्थक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 शांती अग्रो सेना 2021 लष्कर सराव कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? शांती अग्रो सेना 2021 लष्कर सराव कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत, भूतान, श्रीलंका, बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते? डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उर्सा खलिता 1854 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
18 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो? 18 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक स्थलांतर दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 केंद्रीय मंत्रिमंडळाने DTH सेवांमध्ये किती टक्के FDI मंजूर केला आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने DTH सेवांमध्ये किती टक्के FDI मंजूर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 100% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नवीन औद्योगिक धोरण डॅश या दिवशी जाहीर करण्यात आले? नवीन औद्योगिक धोरण डॅश या दिवशी जाहीर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जुलै 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कंपनी काळात कोठे शेतकऱ्यांचा नेतृत्वहीन उठाव झाला? कंपनी काळात कोठे शेतकऱ्यांचा नेतृत्वहीन उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 ठाकर सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणती तहसील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या तहसीलींपैकी नाही ते ओळखा? खालीलपैकी कोणती तहसील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या तहसीलांपैकी नाही ते ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 3 आहेरी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ करार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 अंमलबजावणी या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? अंमलबजावणी संचालनालय या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अंमलबजावणी संचालनालय चे मुख्यालय कुठे आहे? अंमलबजावणी चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते? खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कमळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो? पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 10 अंशाची समुद्रधुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 क्लाउड सेडिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासना
सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ओबीसी चळवळ डॅश डॅश प्रभावित झाली. ओबीसी चळवळ डॅश डॅशने प्रभावित झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोगामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पंचायत समिती सभापती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सरपंच पदासाठी कमीत कमी वय किती असावे? सरपंच पदासाठी कमीत कमी वय किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 21 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 104व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? 104व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 334 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 के के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? खालीलपैकी कोणता प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अँथ्रेसाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील खेडे एकूण संख्या सुमारे इतकी आहे? भारतातील खेड्यांची एकूण संख्या सुमारे डॅश डॅश इतकी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6,39,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कृष्णा गोदावरी त्रिदेशाच्या दरम्यान पुढीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर आहे? कृष्णा गोदावरी त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान पुढीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश आहे? रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1373 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव डॅश डॅश होते?
शशी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपतराय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅश डॅश ठिकाणी झाले. दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅश डॅश या ठिकाणी झाले. तर ऑप्शन क्रमांक 4 असंही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल? कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत एकच शब्द योजता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 कायम टिकणारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गावाचा पोलीस पाटील डॅश डॅशकडून नियुक्त केला जातो. गावाचा पोलीस पाटील डॅश डॅशकडून नियुक्त केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 उपविभागीय अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डॅश डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. डॅश डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक दहिसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे? केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅश डॅश जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही. डॅश डॅश जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 परिवहन वाहन कसे ओळखाल? तुम्ही परिवहन वाहन कसे ओळखाल? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहनाच्या नंबर प्लेटवरून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे? पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाहनाच्या वेगानुसार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गणनावाचक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मराठवाडा मुक्ती दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करतात. मराठवाडा मुक्ती दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 17 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल.